ओम ओम श्री गणेशाय नमः. ओम नमोजी विघ्नहरा शिवसूता गौरी कुमरा, तुझाची बा मज आसरा पुरवी माझे मनोरथ. देवी शारदे माय भवानी, तू तर शब्दरत्नांची खाणी, प्रसन्न मजवरती होनी कार्य करून घे हेच. श्री गुरुराया दयासागरा, तव कृपेचा विंझणवारा, घालोनी तोषवी मम अंतरा. ही प्रार्थना तव पदी, सावध होनी श्रोतेजन, बसा आता करा श्रवण. साई चरित्र गोड आख्यान, तुम्हा कारणे मांडले. ज्याच्या गाठी जशी पुण्याई, तयासी साई दर्शन होई. त्रिविध ताप पळोनी जाई, कृपा होता साईंची. नारदांनी भक्तिसूत्रात सांगितली श्रवण भक्ती श्रेष्ठ. तिथे मन लागता एकचित्त, प्रेमरसाचा पाझर. माता भरवी निज बाळास, धेनू पाजते वासरास. तैसे बोधामृत भक्तास, साईनाथ पाजती ते. माय धरुनी बाळा हाती, अक्षरे लिहविते पाटी. तैसे साईनाथ भक्तांप्रती, सांगती अनशिकविती. एकदा हरिभक्तपरायण, दास गणू ते तयार होऊन. उभे कीर्तनास राहिले येऊन, सन्मुख साईनाथांच्या. अंगरखा उपरणे डोई फेटा, पोशाख केला सुंदर मोठा. माथी बुक्का टिळा गोमटा, सजली मूर्ती साजरी. साईबाबा म्हणती दास गणूस, नवरदेवापरी का सजलास. ह्याची काय गरज कीर्तनास, उतर सारा पेहराव. नको साजिरे बाह्यांग, निर्मळ असावे अंतरंग. तरीच ये कीर्तनास रंग, या नारदीय सेवेस. नारदीय कीर्तन भक्तीत, शुद्ध पवित्र असावे चित्त. बाह्य स्वरूपाचा थाट, तिथे न लागे मम वत्सा. कीर्तनी चित्त लावावे, नयनी रूप पहावे. ते वाचेने वर्णावे, श्रोत्यांसाठी गोडबा. तरीच त्या कीर्तनास नाचत येतो पंढरीनाथ. हा अनुभव नामदेवाप्रत आला वाळवंटी पहा. तो बोध साईनाथांचा, आग्रह सोडला बाह्यांगाचा. भक्तिरसे डुंबविली वाचा, पुढे दासगणूंच्या कीर्तनास. अनेक श्रोते येती खास, नृत्य नाट्य अभिनयास. पाहोनी भान हरपती, निमित्त कीर्तनाचे करुनी. बाबा सांगती भक्ता लागोनी, केवळ बैसोनी कीर्तनी. पडे न काही पदरात, श्रवण केले भाराभार. परिचित्त ना थाऱ्यावर, मन फिरत सैरभर. काय उपयोग त्याचा, कीर्तनी जेव्हा ऐकावे. ते ज्ञान चित्ती धरावे, ऐकले आचरणी यावे. तरीच ते उत्तम. श्रवण मनन आणि चिंतन, मग कृती आणि आचरण. मेळ ह्याचा येता बसून, साधे प्रपंची परमार्थ. व्हावया मनोकामना पूर्ती, भक्त भाविक नवस करती. तरी जे का तो फेडिती, ऐसे बापुडे थोडेच. गरज सरता वैद्य मरावा, काय होता नवस विसराया. जो पुरता करता नयावा, ऐसा नवस काय तो. चोळकर नामे एक संसारी, चाले प्रपंच नोकरीवरी. बढती त्याची परीक्षेवरी, होती एकदा अडलेली. केला अभ्यास केली तयारी, तरी अपयशाची भीती अंतरी. तो भार घाली साईवरी, म्हणे एवढे यश द्यावे. जरी परीक्षा पास होईन, बढती होऊन धन पावेन. तरी दर्शनास दारी येऊन, वाहेन खडी साखर. ऐसा नवस त्याने केला, परीक्षेत पास झाला. मिळे बढती, पगार वाढला, झाली कृपा साईंची. परी ह्यान त्या कारणे, जमले नाही त्यास शिर्डीस जाणे. शिर्डीस येणे, नवस फेडायचे त्याने लावून घेतले फार मनी. नवस फेडायचा राहिला, म्हणून त्यागिले साखरेला. चहा ही ना त्याने प्यायला, साखरेचा तेधवा. पुढे आला योग जुळून, साई दर्शने शिर्डीस येऊन. खडी साखरेचे वाटप करून, चोळकर करी नवस पूर्ण. तेव्हा साई अंतरसाक्षी, काय सांगत असे त्याचे सोयऱ्यांशी. साखरेचा चहा पाजा, ह्यासी निष्ठावान हा भक्त. ते ऐकता साई वचन, अंतरी पटली त्याच्या खूण. अंतर साक्षी तो साई रमण, मन कवडा तो संत. भक्त जरी कुठेही असला, तरी साईनाथ संगतीला. तो हृदय मंदिरी बसला, आत्मा राम रूपाने. बाबा सांगती निज भक्तास, जरी मी येथे शिर्डीस. तुम्ही करा कुठेही निवास, परी मी सर्व साक्षी रे. भगवंतापासून नाही विभक्त, तोची एक खरा रे भक्त. हे सदैव राहो ध्यानात, ऐसे भक्त व्हा तुम्ही. तुम्हापासून न मी निराळा, नका समजुरे मला वेगळा. मी सर्वाभूती वसलेला, घ्यावी गुण ओळखुनी. तुम्हास जे भेटे भूत, तयास मानित जो भगवंत. मी अविनाशी आणि अनंत, ऐसे बाबा सांगती. किडा मुंगीचेही मनोरथ, जाणत असे ते साईनाथ. पालीचेही मनोगत, कैसे बाबा जाणती. हे तुम्हासी कळोनी यावे, म्हणून एक कथानक नवे. सांगतो ध्यान देऊन ऐकावे. एकदा काय झाले, बाबा बसलेले द्वारका माईत. पुढ्यात होता एक भक्त, भिंतीवरी पार चुकचुकत. काय विचारी बाबास.
बाबा ही पाल भिंतीवरी पहा सारखी चुकचुक करी, काय असे तिचे अंतरी शुभाशुभ सांगावे. तव बाबा काय सांगती, पालीस झालाय हर्ष अति, औरंगाबादेहून बहीण भेटी साठी येते ना तिची. भक्ता वाटे ती मस्करी, बाबा बोलती काहीतरी, समाधान करीती वरी ऐसे तयास वाटले. तोच औरंगाबादेहून एक गृहस्थ घोड्यावरून आले घेण्या साई दर्शन. जाता काही कार्यार्थ तोबरा देण्यास घोड्याला, त्याने पेंडीस झटका मारला. तो एक पाल धरणीला टपकन ती पडली तैसी धावत सुटली, सरसर भिंतीवरी चढली. चुकचुक त्या पालीस भेटली जणू बहिणी पाठीच्या. तो चमत्कार पाहता डोळा भक्त धरी साई पदाला, म्हणे अगाध तुझी लीला सर्व ज्ञात सर्वेश्वरा. साई तू साक्षात ईश्वर, तुझा न कळे कोणास पार. तिथे मी तो एक पामर, कैसा जाणू तूच सांग. सकळा ठाई तुझे वस्ती, आणू रेणू तू भरला जगती. अनाकलनीय तुझी शक्ती, कशी कळावी आम्हास. साई चरित्र करता वाचन, पाप दोष निवारण. होईल संतती आरोग्य संपन्न साईनाथ कृपेने. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले सारांश लेखन, ते तुम्ही घ्यावे गोड मानून श्री गोविंद तने विनवित असे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमोजी चिद स्वरूपा श्री गणेशा, ओंकार रूपा कृपावंत हो माये बापा या तुझ्या भक्तावरी. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.